द सारस्वत किचनच्या या नवीन रेसिपीत तुमचं मनापासून स्वागत। पावसाळ्यात भाजी मार्केटमध्ये कांद्याच्या पातीसारखी एक भाजी दिसेल। ही आहे केवळ पावसाळ्यात मिळणारी रानभाजी फोडशी। अशा खास रेसिपीजसाठी द सारस्वत किचनला सबस्क्राइब करा। या रेसिपीकरिता आपण फोडशीच्या 3 जुड्या घेतल्या आहेत। फोडशीच्या देठाकडचा कडक जून भाग काढून टाका। भाजी 2 ते 3 वेळा मिठाच्या पाण्यातून काढून बारीक चिरून घ्या। या भाजीकरिता लागणारे साहित्य आहे 2 कांदे मध्यम चिरलेले, 5 ते 6 तिखट हिरव्या मिरच्या मध्यम चिरलेल्या, 7 ते 8 ठेचलेल्या लसूण पाकळ्या, अर्धा कप खवलेला नारळ, 1 वाटी चणा डाळ वेगळी शिजवलेली, तेल, हळद, लाल तिखट, साखर आणि चवीपुरते मीठ। एका कढईत 2 ते 3 टेबलस्पून तेल गरम करा। तेल तापल्यावर त्यात ठेचलेली लसूण घाला। नंतर चिरलेला कांदा आणि मिरची घाला। त्यावर अर्धा टीस्पून मीठ घालून परतून घ्या। कांदा गुलबट झाल्यावर त्यात शिजवलेली चणा डाळ आणि फोडशी घाला। त्यानंतर पाव टीस्पून हळद आणि अर्धा टीस्पून लाल तिखट घाला। त्यात पाव वाटी पाणी सोडा। वेळणीवर पाणी ठेवून भाजी 8 ते 10 मिनिटाकरता वाफवून घ्या। भाजी छान शिजल्यावर तिचा रंग बदललेला दिसेल। त्यावर चवीपुरते मीठ, अर्धा चमचा साखर आणि खोबरं घाला। साखरेमुळे या भाजीची विशिष्ट चव बॅलन्स होते। भाजी 3 ते 4 मिनिटे मंद आचेवर झाकून ठेवा, जेणेकरून खोबऱ्यातला रस उतरू टाकेल। खमंग फोडशीची रानभाजी तयार आहे। ही रेसिपी करून पहा आणि कशी झाली ते कॉमेंटमध्ये नक्की कळवा। अशाच पारंपरिक, पौष्टिक आणि खमंग रेसिपीजसाठी पाहत रहा द सारस्वत किचन।